आपल्यासोबत एअर मार्शल नितीन वैद्य सर आहेत। वैद्य सर, अवघ्या 3 तासामध्ये पाकिस्ताननं आपले रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे। एकीकडे 3 तासापूर्वी सहमती दर्शवतात आणि दुसरीकडे आता लागलीच हा अशा पद्धतीनं गोळीबार सुरू करतात। काय आपली प्रतिक्रिया यावर? मला खरं म्हणजे खूपच आश्चर्य वाटतंय, कारण हे जे संधी उल्लंघन केलेलं आहे त्यांनी, शस्त्रसंधी उल्लंघन, ते कुठल्या बेसिसवर केलेलं मला कळत नाही। कारण DGMOनी शब्द दिलेला आहे जेणेकरून पाकिस्तानचे हायेस्ट अथॉरिटी आहे आफ्टर द जनरल, ते बोलतायत की असं आम्ही करणार नाही आणि हे त्यांनी केलेलं आहे। मला खरोखरच कळलं नाही की हे कसं झालेलं आहे, पण मला असं वाटतं की काहीतरी रोग एलिमेंट्स असू शकतात पाकिस्तान आर्मीमध्ये, जे मुनीर साहेबांचे बरोबर जास्त संबंध असतात। आणि मला वाटतं की जसं 2-3 दिवसापूर्वी कळालं की मुनीर साहेबांना अरेस्ट केलेलं आहे आणि त्यांना बंदी ठेवलेलं आहे आणि कोणी लेफ्टनंट जनरल मिर्झा म्हणून आहेत ते इन्चार्ज आहेत। तर असं जर झालं असलं तर याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये पाकिस्तान आर्मीमध्ये सुद्धा 2-3 गट आहेत जे काम करतायत। त्याचं जर एक काहीतरी रोग एलिमेंट असण्याची शक्यता आहे जे उल्लंघनला साथ देत नाहीयेत आणि म्हणून त्यांनी हे संधी उल्लंघन केलेलं आहे। पण सर, एकंदरीत बघितलं तर पाकिस्ताननं केवळ स्वतःच्या सरकार म्हणजे पाकिस्तानी लष्करानं केवळ स्वतःच्या सरकारलाच नव्हे तर अमेरिका असेल किंवा तथाकथित त्यांचे मित्र आहेत अशा सगळ्यांना देखील तोंडावर पाडलेलं आहे। निश्चितपणे सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? बहुधा काही तांत्रिक कारणामुळे वैद्य सरांचा फोन हा कट झालेला आहे। आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। सोमेश आहे आपल्यासोबत। सोमेश, जे आता वैद्य सर सांगत होते की एकीकडे आपण बघायचं झालं तर मुनीर जे आहेत त्यांच्याबद्दलच्या ज्या वेगवेगळ्या बातम्या सातत्यानं समोर येत होत्या, तर असं पाहता लष्करामध्ये देखील 2-3 गट असावेत पाकिस्तानमध्ये, असा एक कुठेतरी कयास बांधला जातो की असं देखील एक बोललं जात आहे। 100% दीपक, लष्करामध्ये गटबाजी पाकिस्तानच्या नवी नाही आहे। पाकिस्तानचं लष्कर हे जगभरातलं एक बेशिस्त लष्कर आहे, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालेलं आहे। आणि पाकिस्तानची आर्मी ही नॉन प्रोफेशनल आहे। पाकिस्तानचे लष्कराचे अधिकारी निवृत्तीनंतर तिथल्या पेट्रोलियम बोर्डाचे चेअरमन होतात, तिथल्या विविध असोसिएशन, तिथल्या ट्रेड असोसिएशनचे चेअरमन तिथले पाकिस्तानी आर्मीतले लेफ्टनंट जनरल होतात, तिथल्या एअरलाईन्सचा चेअरमन हा रिटायर्ड लेफ्टनंट जनरल असतो आणि जो जनरल आहे ते तर बऱ्याचदा पाकिस्तानचे पंतप्रधान झालेत किंवा राष्ट्रप्रमुख झालेत, हे देखील आपण ऐकलंय। त्यामुळे पाकिस्तानी आर्मी ही नॉन प्रोफेशनल आर्मी आहे। ती एखाद्या पाकिस्तानमधल्या बेधुंद राजकीय पक्षासारखी काम करते आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की चीन हे कधीही सीज फायर व्हायोलेशन होऊ देणार नाही। आणि तुम्ही पहा की म्हणजे सीज फायर होऊ देणार नाही, माफ करा, चीन कधीही भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी व्हावी असं चीनलाही वाटणार नाही। जर भारत पाकिस्तानात शस्त्रसंधी झाली तर सध्याचं जे पाकिस्तानमधलं सरकार आहे त्या सरकारला या भारतासोबत